मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला ISO मानांकन प्राप्त झाला असून परिसरासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे। मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या सहकारी वित्त संस्थेला नुकतंच ISO मानांकन प्राप्त झालं असून ही संस्था आणि परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे। उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, पारदर्शक कारभार, ग्राहकाभिमुख सेवा आणि आधुनिक बँकिंग प्रणालीचा प्रभावी अवलंब यामुळे संस्थेला हे मानांकन मिळालं आहे। 12 जानेवारी 2012 रोजी स्थापन झालेल्या या संस्थेनं अल्पावधीतच उल्लेखनीय प्रगती साधली आहे। संस्थेचे चेअरमन सचिन बिरप्पा जाधव यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे संस्था सातत्यानं प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करत आहे। संस्थेच्या संचालक मंडळामध्ये नागनाथ तुकाराम जाधव आणि भानुदास नामदेव गावडे हे संचालक म्हणून कार्यरत आहेत। संस्थेच्या प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी CEO मनीषा सचिन जाधव यांच्याकडे असून जनरल मॅनेजर बाळासाहेब औदुंबर जाधव हे संस्थेच्या दैनंदिन कामकाजाचं प्रभावी नियोजन आणि अंमलबजावणी करत आहेत। सध्या संस्थेच्या एकूण ठेवी सुमारे 330 कोटी रुपये असून संस्थेच्या 11 शाखा विविध ठिकाणी कार्यरत आहेत। संस्थेमध्ये 50 कर्मचारी कार्यरत असून ते ग्राहकांना विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण सेवा देत आहेत। ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, लघुउद्योजक आणि व्यावसायिक घटकांना आर्थिक मदत, कर्ज सुविधा तसंच बचत योजनांद्वारे सक्षम करण्याचं कार्य संस्था सातत्यानं करत आहे। संस्थेच्या पारदर्शक आणि शिस्तबद्ध कामकाजामुळे ग्राहकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे। संस्थेला प्राप्त झालेलं ISO मानांकन हे संस्थेच्या गुणवत्तापूर्ण सेवा, सक्षम व्यवस्थापन आणि उच्च दर्जाच्या कामकाजाची दखल असल्याचं मानलं जात आहे। या मानांकनामुळे संस्थेची विश्वासार्हता अधिक दृढ होऊन भविष्यात संस्थेच्या प्रगतीला अधिक चालना मिळणार आहे। याबाबत बोलताना चेअरमन सचिन बिरप्पा जाधव यांनी सांगितलं की सभासदांचा विश्वास, संचालक मंडळाचं मार्गदर्शन आणि कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक परिश्रमामुळे संस्थेला हे यश मिळालं आहे। पुढील काळात संस्थेच्या सेवा अधिक आधुनिक, सक्षम आणि ग्राहकाभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न राहील। या यशाबद्दल परिसरातील नागरिक, सभासद तसंच विविध मान्यवरांकडून संस्थेचे चेअरमन, संचालक मंडळ आणि सर्व कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे।